राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं येत्या 17 मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवरती सभेसाठी अर्ज दाखल केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती टीका केली। शिवतीर्थावरती सभा घेऊन राज ठाकरे कोणाची पोरं कडेवरती खेळवणार आहेत, कोणाच्या लग्नाच्या बरातीमध्ये राज ठाकरे आणि मनसे नाचणार आहे, असे खोचक प्रश्न अनिल परब यांनी विचारलेले आहेत। अनिल परब यांच्या या टीकेला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे। माहितीप्रमाणे शिवसेनेने सगळ्यात पहिला ज्या दिवशी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या इमिजिएट तेव्हाच आम्ही ताबडतोब पत्र दिलं शिवाजी पार्कसाठी। आता असं कळतंय की राज ठाकरेंनी देखील पत्र दिलेलं आहे मनसेने। त्यांनी तर सांगितलंय मी दुसऱ्या कोणाचं पोर माझ्या कमरेवर खेळवणार नाही। आता जर सभा घेणार असेल तर कोणाचं पोर ते खेळवणार आहेत हे बघावं लागेल। त्यांच्या पक्षाचा तर एकही उमेदवार नाही आहे, मग कोणाच्या पोरासाठी कोणाच्या लग्नाच्या वरातीत ते नाचणार आहेत, या सगळ्या गोष्टी आता बघाव्या लागतील आणि त्याच्यासाठी ते आटापिटा करणार आहेत का। उबाटा गटाची भाजलेली सुपारी अनिल परब यांनी उबाटाच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीवर जर नीट लक्ष दिलं तर त्यांच्या लक्षात येईल चंद्रहार पाटील, करण पाटील जे उमेदवार आपण आयात करून घ्यायचे आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी ही दुसऱ्याची पोरं स्वतःच्या कडेवर खेळवायची। मात्र अनिल परब त्यावेळी शांत बसतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मात्र शहाणपणा शिकवतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।